नमस्कार शेतकरी मित्रो. या ठिकाणी फायलोचं आपलं मेन स्टेशन जरा फायलो कायरो असं जे म्हटलं जातं ते युनिट आपण या ठिकाणी बघू शकता. तर फायलो कैरो म्हणजे काय किंवा एआय तंत्रज्ञान म्हणजे काय? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करून शेतीमधलं आपण उत्पादन वाढवणं, प्रिसाईज करणं म्हणजे हे एआय तंत्रज्ञान आहे. हे एआय तंत्रज्ञानामध्ये एक आयओटी डिव्हाइस आहे. याला मायक्रो वेदर स्टेशन म्हणतात फायलोचं. तर मायक्रो वेदर स्टेशन काम कसं करतं तर आपण या ठिकाणी बघू शकता की वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, या ठिकाणी पडणारा पाऊस या ठिकाणी मोजला जातो. त्यानंतर एअर टेम्परेचर, एअर प्रेशर, एअर ह्युमिडिटी यासारख्या गोष्टी याच्यामध्ये मोजल्या जातात. यानंतर वर या ठिकाणी सनलाइट इंटेन्सिटी म्हणजे आता जो काय सूर्यप्रकाश पडतो तो सूर्यप्रकाश मोजण्यासाठी या ठिकाणी मध्यभागी सनलाइट इंटेन्सिटी मोजणारा एक घटक दिलेला आहे, बरोबर. आणि ह्या 2-3 घटकांच्या द्वारे आणखीन नवीन घटक मोजले जातात. याच्यामध्ये डेल्टा आहे म्हणजे इथं टेम्परेचर मोजलेलं आहे, आर्द्रता मोजलेला आहे, तर याच्यावरून डेल्टा हा घटक आपल्यासाठी मिळतो. यानंतर डिग्री डेज म्हणजे एखादी वनस्पती जी आहे जी फुलधारणा करत असते, फळधारणा करत असते, तर त्यासाठी डिग्री डेजची आवश्यकता असते. सर्वसाधारण आपण म्हणतो की द्राक्षात गर्भधारणा व्हायला 3000 डिग्री डेजची आवश्यकता असते. फळ परिपक्व व्हायला जसं 2000 डिग्री डेज लागतात, तर डिग्री डेज तिथं मोजले जातात. आणि याला कुठेही वायरची वगैरे आवश्यकता नाही आहे. हा सोलार पॅनल आहे, याची कॅपॅसिटी खूप चांगली आहे. या सोलार पॅनलद्वारे याला पूर्ण बॅटरीचा सोर्स दिला आहे. यानंतर इथे एक छोटस तुम्ही बघू शकता की युनिट आहे, याचा आकार पानासारखा आहे. तो आकार पानासारखा असण्याचं कारण काय आहे? लीफ वेटनेस म्हणजे पानाचा ओलावा जो आपल्याला बघायचा आहे, हे पानाचा ओलावा बघण्यासाठीच हे या ठिकाणी सेन्सर आहे. याला लीफ वेटनेस सेन्सर असं म्हणतात. तर तुम्हाला माहित आहे कोणताही रोग ज्यावेळी पिकावरती येत असतो तर रोग येण्यामागलं सगळ्यात मुख्य घटकापैकी एक कुठला घटक मुख्य आहे? तर माझं जे पीक आहे, माझ्या पिकावरती पाणी जितका वेळ राहील, पानावर असेल, फुलावर असेल, ह्याच्या काडीवरती असेल, तर जितका जास्त वेळ पाणी त्या पिकावरती असतं तितका रोग येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. मग एआय म्हणजे काय? तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक हे घालून मेळ घालून अल्गोरिदम्स म्हणतात आपल्याला. ते अल्गोरिदम्स शास्त्रज्ञ लोक सेट करत असतात. आपल्याकडे डॉक्टर एस.डी. शिखामणी एक शास्त्रज्ञ आहेत. तुम्ही सर्च करू शकता गुगल वरती. तर त्यांचे 128 रिसर्च पेपर पब्लिश आहेत आतापर्यंत. ICAR चे फाउंडर आहेत ते. ICAR चे ह्याच्यातले आपलं NRCG नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स चे जे काही फाउंडर आहेत, ज्यांनी सुरुवात केलेली आहे, त्यांचा 50 वर्षापेक्षा जास्त स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. ती व्यक्ती हे जे काय अल्गोरिदम्स वगैरे सेट करणं आहे, मॉडेल्स सेट करणे जे काय काम आहे पिकांच्या नुसार, आपलं हे जे मॉडेल आहे हे जवळपास 20 पिकांच्या मध्ये काम करतं. 15 राज्यांच्या मध्ये आपलं काम चालू आहे आणि बाहेर देशांच्या मध्ये पण आपण हे युनिट देण्याचा आता प्रयत्न करणार आहे. 80,000 एकरांच्या पेक्षा जास्त एकरावरती सध्या हे मॉडेल आपलं काम करतंय. तर तुम्हाला मी सांगितलं की हे सर्व जे काही पॅरामीटर्स आहेत यांचा वापर केला आणि डिसीज जो काही ट्रायंगल असतो त्या डिसीज ट्रायंगल मध्ये ह्या अल्गोरिदम सेट करून आपल्याला कोणता रोग येणार आहे, बरोबर आहे, कोणती कीड येणार आहे याचा फोरकास्ट तुम्हाला मिनिमम 1 आठवडा अगोदर कळणार आहे की आपल्याला डावणी रोग येणार आहे किंवा या आता इथं आपण बघू शकतो की वांग्याचं पीक आहे, तर या वांग्याला अळीचा फ्रूट अँड शूट बोररचा अटॅक खूप मोठा असतो. रेड माइटचा अटॅक, लाल कोळीचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणावरती येऊ शकतो. तर या सर्व रोगांची आणि किडीची माहिती तुम्हाला जर 1 आठवडा अगोदर कळाली, किमान 4 दिवस अगोदर तुम्हाला ॲक्युरेट माहिती जर कळाली, तर त्या ह्याच्यात आपण तयार राहू शकतो आणि आपण डिसिजन्स घेऊ शकतो, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, रोग आणि कीड कळाला, पण बऱ्याच वेळा निर्णय घेत असताना आपण काही लोकांच्यावर अवलंबून असतो की आपल्याला रोग कळाला, आपण काही वेळेस फोटो पाठवतो. पण ज्या व्यक्तीला आपण फोटो पाठवलेले आहेत ती एखादी कंपनी प्रतिनिधी असेल किंवा एखादा व्यावसायिक असेल, 10तले 8 व्यावसायिक हे स्वतःचा व्यवसाय बघतील, 2 व्यावसायिक तुम्हाला प्रामाणिक सल्ला कदाचित देऊ शकतात, बरोबर आहे का? फॅक्ट बघायचं झालं तर. पण या ह्याच्यात तुम्ही सिस्टम मध्ये जर गेला तर आपल्याला मार्केट मधले फक्त टॉप कंटेंट सांगितले जातील. जसं की इमिडाक्लोप्रिड 17.6%, बरोबर आहे का? मँकोझेब 75%, 22 जे काय त्याच्यामधलं जे काय घटक आहे ते घटक, कार्बेंडेझिम हे घटक सांगितले जातील, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कसं रिझल्ट्स मिळतील
हे दुसरा घटक. तिसरा आणि सर्वात महत्वाचा शेतीमधला जो घटक आहे आणि सगळ्यात जास्त दुर्लक्षित घटक, आपण एखादी बॉटल महागडी आणतो, बरोबर आहे का, आज 5 ml आणि 10 ml च्या बॉटल आलेल्या आहेत पर एकर फवारण्यासाठी, अळींच्यासाठी. पण जर मी तो स्प्रे करत असताना जर माझं टेम्परेचर किती आहे, सध्याची आर्द्रता किती आहे, वाऱ्याचा वेग किती आहे, वाऱ्याची दिशा किती आहे, या गोष्टींचा जर विचार न करता जर मी फवारणी करत असेल मित्रांनो, तर अत्यंत चुकीचं आहे. मग ह्याचा वापर याच्यामध्ये कसा केलेला असतो, तर या ठिकाणी आम्ही दाखवलेलं असतं. मोबाईलला ऍप असतात, तर या ऍप मध्ये अशा पद्धतीने आमचे इंडिकेशन्स असतात, बरोबर. माग आम्ही या ठिकाणी दाखवतोय वेगवेगळे हे डेल्टा टी आणि इतर घटक. तर याच्यामध्ये स्प्रेचं टायमिंग हा एक पॅरामीटर या ठिकाणी आम्ही दिलेला असतो, बरोबर आहे. एका ठिकाणी काय आहे, डेल्टा टी म्हणजे टेम्परेचर आणि आर्द्रता ही ओके आहे का नाही आहे, आणि एखादा अडाणी जरी शेतकरी असेल तर तोही ओळखू शकतो डेल्टा टी त्या ठिकाणी ओके आहे का. म्हणजे एका बाजूला वेदरचे पॅरामीटर्स आणि दुसऱ्या बाजूला काय, तुमचं टायमिंग. म्हणजे तुम्ही आता क्लिक केला, 11 वाजून तुमचे 20 मिनिटं झालेले आहेत, बरोबर आहे. तर 12 वाजता, 1 वाजता, 2 आणि 3, 4 हे एका बाजूला राहतील. एका बाजूला राहील डेल्टा टी, दुसऱ्या नंबरला राहील वाऱ्याचा वेग, आणि 3 नंबरचा पॅरामीटर पान ओला आहे का पान कोरड आहे. पहिली महत्वाची गोष्ट डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे काय, तापमान आणि आर्द्रता दोन्ही मिळून बनतो तो डेल्टा टी. योग्य डेल्टा टी कोणता असतो, 2 ते 8 याच्या मध्ये जर डेल्टा टी असेल तरच तुमची फवारणीची वेळ ही सर्वोत्तम असते. 2 ते 8 याच्या मध्ये जर डेल्टा टी असेल तर तुमची फवारणीची वेळ सर्वोत्तम आहे. नसेल तर काय, जनरली आपल्याकडे 800 वरती डेल्टा जातो, बरोबर आहे का. मी कुठं फोटो टाकला जनरल पद्धत, मग त्यांनी औषध सांगितलं, ब्रँड मोस्ट घेऊन आला, आणि 11-12 वाजता मी जनरली औषध फवारायला सुरुवात केली, आणि सगळ्यात चांगली फवारणी माझी दुपारी 2 ते 3च्या वेळेस सुरू असते. यावेळी टेम्परेचर सर्वात जास्त असतो, बरोबर. याच्यामध्ये पहिली गोष्ट, आपलं बऱ्यापैकी फवारणी ही हवेमध्ये बाष्पीभवन लवकरात लवकर निघून जाते. दुसरी गोष्ट, या पानांना पर्णरंध्र आहेत, बरोबर आहे. आणि पर्णरंध्र टेम्परेचर खूप जास्त वाढल्यानंतर काय होतील, बंद होतील. आणि पर्णरंध्र बंद असल्यानंतर मी जर फवारणी केली तर बऱ्यापैकी ते स्प्रे ऑब्झर्व केला जाणार नाहीये. यामुळे तुमची 50% पेक्षा जास्त फवारणी ही डेल्टा टी जर योग्य नसला तर ती वाया जाते. दुसरी गोष्ट, वाऱ्याचा वेग, बरोबर आहे, जे वाऱ्याचा वेग दाखवतं. आज द्राक्षासारख्या पिकामध्ये 20 लाखापर्यंतचे मशीन आहेत, ज्याला इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर म्हटलं जातं, जे चार्ज वरती काम करतात. त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज असतो ड्रॉपलेट वरती, झाडावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, आणि अर्थिंग क्ले, माती म्हणजे निगेटिव्ह चार्ज असते, बरोबर आहे का. याच्यामुळे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल अट्रॅक्ट होतो. पण जर माझा वाऱ्याचा वेग 10 किलोमीटर पेक्षा ताशी जर जास्त असेल तर मी 20 लाखाचा मशीन आणला किंवा 40 लाखाचा जरी मशीन आणला तर मी जो स्प्रे करतो तो स्प्रे पिकावरती न जाता तो हवेवरती जातो. जर 10 किलोमीटर पेक्षा जास्त त्याचा स्पीड असेल तर यात तुमचा चान्स आहे की मोर दॅन 50% तुमचा स्प्रे वाया जाणार आहे. तिसरा फॅक्ट, या ठिकाणी समजा मी आंतरप्रवाही बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचं फॅड आहे, किंवा असं म्हणा की जाणीवपूर्वक इंडस्ट्रीमध्ये जास्त बिंबवलं जातं, जास्त खर्चिक आणि महागडे औषध आपण बऱ्याच वेळा घेऊन येतो लॉंग लास्टिंग इफेक्टच्या नावाखाली. आहे ते काही प्रमाणात बरोबर नाही असं नाही आहे. मग जर मी आंतरप्रवाही केमिकल्स ज्यावेळी फवारत असतो त्यावेळी लीफ वेटनेस म्हणजे पान ओलं आहे का पान कोरडं आहे बघणं खूप महत्वाचं आहे. जर पान ओलं असेल आणि ओल्या पानावर जर मी एखादी फवारणी दिली तर ते पान ऍब्सॉर्ब करणार नाहीये, ती फवारणी काय होणार आहे, वाया जाणार आहे. मग मी तुम्हाला पहिला घटक सांगितला डेल्टा, जो तापमान आर्द्रता बघून निर्णय घ्यायचा आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला काय सांगितली, वाऱ्याचा वेग. वाऱ्याचा वेग खूप महत्वाचा आहे, तो 10 किलोमीटर पेक्षा कमी पाहिजे. आणि तिसरा, आंतरप्रवाही आपण महागडे एवढे बुरशीनाशक वापरत असतो, कीटकनाशक वापरत असतो, बायोस्टिम्युलंट्स वापरत असतो, तर लीफ वेटनेस पान जर ओला असेल तर ते काम करणार नसतं. तर फायदा कुठल्याही गोष्टीला वाढवून आपण एखादं प्रोडक्ट आज एवढे सगळे आणून पटकन खर्च करण्यापेक्षा ते आपण करावं. पण एखादं मशीन असं बसून ज्याचं आयुष्य हे कमीत कमी 8 ते 10 वर्ष आहे, याला वॉरंटी किमान 2 वर्षाची आहे, याची किंमत 30,000 रुपये फक्त एवढी आहे. मात्र याचा एरिया कव्हरेज
हा 1.5 किलोमीटर इतका मोठा आहे. म्हणजे सर्वसाधारण 100 ते 125 एकर एवढा पूर्ण एरिया कव्हर करतं. आणि समजा तुमचे 4 प्लॉट आहेत, तर एका प्लॉट मध्ये तुम्ही हे मेन स्टेशन बसवायचं आहे आणि बाकीच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी हे न्यूरो इन्फिनिटी हे जे डिव्हाइस आहे, म्हणजे ह्या मशीन बसवल्यानंतर इथे ह्याच्या खाली पाण्याचे सेन्सर गेलेले आहेत. 2 पाण्याचे सेन्सर आणि 1 टेम्परेचर सेन्सर गेलेला आहे त्या प्लॉट मध्ये. आणि समजा माझे राहिलेले प्लॉट आहेत ते याला कनेक्ट करण्यासाठी आणि त्या प्लॉटची मॉइश्चर आणि फर्टिलायझर मॅनेजमेंटसाठी मला हे न्यूरो इन्फिनिटी जे काही डिव्हाइस आहे हे याला कनेक्ट करावं लागेल. आणि तुम्हाला ऍप मध्ये या ठिकाणी मग प्लॉट नंबर 1, प्लॉट नंबर 2, प्लॉट नंबर 3 अशा पद्धतीने तुम्हाला मोबाईल मध्ये अत्यंत सोप्या याच्यामध्ये येणार आहेत. आणि ज्याला लिहिता वाचता येणार नाही आहे तोही शेतकरी याच्यामध्ये काम करू शकतो, कारण हे सर्व कलर कोडिंग मध्ये ग्रीन, येलो, रेड एवढंच. ग्रीन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पिकाला वेगवेगळी सगळी वेगवेगळी माहिती येणार, त्याचं रजिस्ट्रेशन वेगळं असणार. प्लॉट नंबर 1 ब्रिंजल, प्लॉट नंबर 2 टोमॅटो, प्लॉट नंबर 3 सनफ्लावर, प्लॉट नंबर 4 जे काय असेल ते. आणि प्रत्येकाचं हे वेगवेगळं. आणि तुमचं मिनिमम 50% पाण्यामध्ये बचत होते, 30% खतांच्या मध्ये बचत होते, उत्पादनामध्ये कमीत कमी 20 ते 25% वाढ होते. सगळ्यात महत्वाचं आपल्याला समजतं वर्षानुवर्ष आपण एवढे उत्पादन घेतोय, पण ऊसामध्ये जिथं गरज हेक्टरी समजा 2.25 कोटी लिटर पाण्याची आहे, या ठिकाणी हेक्टरी कमीत कमी 4 कोटी लिटर पाणी आपण वापरतोय. आणि आज सर्वजण म्हणतो जमिनी क्षारपड झाल्या, चोपण झाल्या, हे झालं ते झालं, काहीतरी केमिकल देऊ, काहीतरी यंत्र आणू का, इथं कुठे प्रदर्शनामध्ये मशीन आले का जे क्षार कमी करेल का, जमीन सुधारेल का. पण आपण मुळातच जर पाणी योग्यरित्या जर दिलं, जर गरज 1.5-2 2 कोटी लिटरची आहे हेक्टरी, तर तेवढंच दिलं पाहिजे. आपण आज 3.5-4 कोटी लिटर पर्यंत पाण्याचा वापर करतो आणि आरोचा वापर नाही करत. आपण आपलं साधं पाणी देतोय त्याचा TDS 800 आहे, 900 आहे, 1000 आहे. म्हणजेच काय, एक गैरसमज आहे लोकांचा की शेतजमिनी रासायनिक खताने करावं लागल्यात, व्हायला लागल्यात त्यानं. पण सर्वात जास्त वाटा कोणाचा आहे? 80% पाण्याचा आहे, 80-90%. 10% वाटा फक्त हा रासायनिक खतांचा आहे, कारण 1 कोटीमध्ये वापरतोय तुम्ही पाणी आणि खत वापरतो आपण किलोमध्ये. त्याच्यामुळं पाणी व्यवस्थापन अचूक करणं आणि तुमच्या पुढल्या बऱ्याचशा पिढ्यांच्या पर्यंत जमिनीची जी क्वालिटी आहे. आज फक्त शेवटचं उदाहरण सांगेन, पूर्वी 1 पोतं युरिया टाकल्यानंतर किंवा 1 DAP टाकल्यानंतर माझ्या पिकात दिसणारा फरक आणि आज मी 2 आणि 3 पोते एखादं खत टाकून आणि तेवढंच इनपुट टाकून तो रिझल्ट दिसत नाही आहे. कारण मी दिलेलं पाणी, मी केलं उठून सुटून वारणारं रोटावेटर, याच्यामुळे जमिनीतला सेंद्रिय कर्ब आणि मुळातली थोडक्यात म्हणून ताकद ही कमी होत चाललेली आहे, बरोबर. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे. मग ते आपल्याला रिस्टोर करून सस्टेनेबल ऍग्रिकल्चर जर करायचं असेल तर अशा पद्धतीनं प्रिसिजन फार्मिंग जे म्हणतात, AI टेक्नॉलॉजीचा मुख्य उद्दिष्ट आहे सस्टेनेबल फार्मिंग. म्हणजे पैसा आहे किंवा जास्त उत्पादनाच्या माग लागून गरजेपेक्षा खूप जास्त पाणी, गरजेपेक्षा खूप जास्त कीटकनाशक, बुरशीनाशक यांचा वापर करून उत्पादन वाढ करण्यापेक्षा जितकं नेमकं गरजेचं आहे आणि नेमकी कीड आणि रोग ओळखून त्या प्रमाणात त्याच्यासाठीच काम करा. खर्चही कमी होणार आहे, जमिनी खराब होणार नाही आहे, वातावरणामध्ये अनावश्यक स्प्रे जाणार नाही आहेत आणि त्याचंही संतुलन राखण्यास आपल्याला खूप मदत मिळते. या मशीनची किंमत 30,000 रुपये आहे. याच्यामध्ये 2 मशीन असतात, छोट्या ऊस आणि भाजीपाल्यासाठी 7,000 रुपये आणि मोठ्या पिकांच्यासाठी 9,000 रुपये. 2 वर्षाची वॉरंटी असते. 2 वर्षाच्या वॉरंटीमध्ये एकही पैसा तुम्हाला कुठल्याही कामासाठी घेतला जात नाही आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सिम कार्ड असतो, डेटा सर्व तुमच्या मोबाईलवरती येतो. याच्यासाठी फक्त त्याला नंतर खर्च आहे, मासिक याला परत 165 रुपये खर्च आहे. आणि याला पहिले 6 महिने फ्री रिचार्ज राहतो, 6 महिन्यानंतर याला 165 रुपये रिचार्ज लागतो आणि याला 1 वर्ष रिचार्ज फ्री राहतो. 1 वर्षानंतर याला 500 रुपये प्रतिमाह एवढा याला रिचार्ज लागतो. मी विशाल मिरजे, फायलो मार्केटिंग मॅनेजर, महाराष्ट्र. 75 88 088 334 विशाल मिरजे.